वाशी विभागातील एखादा संघ या स्पर्धेमध्ये सुपर 4 मध्ये दाखल होईल का आणि साई संघाच्या अगेन्स्ट कोणता संघ लढेल? जाऊया आपण बी पूल कडे. जय भवानी कोपरोली, दयावरती जुई, दादर असे मातब्बर संघ आहेत. द गेम ऑन. पहिला चेंडू, चांगली सुरुवात, टॉस जिंकला अंजनी कुमार वडाव संघाने आणि पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार. फर्स्ट बॉल, विकेट डाऊन. फलंदाज अमित. बॅक टू द पॅव्हलियन. न्यू जर्सी, न्यू प्लेयर. आज खर तर या टीम मध्ये आपण पाहतोय रोहन आणि रौनकची जोडी. त्यांच्या सोबत राजेश असेल, तदनंतर कुणाल असेल, रोहित असेल. 4 षटकांचा हा सामना. चला पियुषला पाठवा. आमचे नेक्साचे हेड आहेत, ते मॅच पाहण्यासाठी आलेले आहेत. सो वेलकम पियुष. पहिल्या चेंडूवरती विकेट जरूर मिळाले. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. प्रेम अँड श्रेयश 11 अंजनी कुमार वडाव टीम साठी मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. कुणाल राईट अमोर द विकेट. पेन नगरपालिका एंड कडून गोलंदाजी करत असताना शेखर 1 डाऊन साठी ऑफ स्टिकच्या बाहेर. टेस्ट मॅच मध्ये ज्याप्रमाणे आपण लाईन आणि लेंथ पाहतोय, ऑस्ट्रेलिया अगेन्स्ट इंग्लंड एसएस सिरीज खरं तर पहिली टेस्ट मॅच जिंकले, डॉमिनेट केलं ऑस्ट्रेलियन टीमने इंग्लंडला. लाईन आणि लेंथ खरं तर गोलंदाजी स्तुती अधिक झाली असं म्हणावं लागेल कल्पेश सर, कारण की मागच्या 2 चेंडूंवरती डॉट बॉल आणि तदनंतर लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतो. यंग स्टार आणि अनुभवी खेळाडू योगेश म्हात्रे यांना आपण पाहतोय पॉइंट क्षेत्रामध्ये. जॉन्टी रोड्स त्या ठिकाणी खरं तर युवराज सिंग यांची जागा लॉफ केलाय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, विकेट पकडलाय झेल. राजेश त्या ठिकाणी होता. आणखीन एक धक्का. पहिल्या ओव्हर मध्ये 2 विकेट्स गमावलेत. ग्रामस्थ पांडापूर टीमने प्रेशर. पॉवर प्लेच्या षटकामध्ये खरं तर पॉवर दाखवायला हवी होती, परंतु पहिल्या चेंडूवरती महत्वाचा खेळाडू बाद झाला. सलामवीर जोडीला फोडण्यात यश आलं वडाव संघाला आणि तदनंतर आपण पाहतोय की एक डॉट बॉल, मग व्हाईट आणि तदनंतर पुढच्या चेंडूवरती आणखीन एक विकेट अंजनी कुमार वडाव संघाला जरूर मिळाली. 4थ्या क्रमांकावरती मिडल ऑर्डर बॅट्समन ललित ला जरूर आपण पाहतोय महत्वाचा करता खेळाडू, गेम चेंजर पांडापूर टीम साठी. काही मोजके समर्थक खरतर कासू विभागातून हा संघ आपण पाहतोय. ग्रामस्थ पांडापूर त्यांच्या अगेन्स्ट वाशी विभाग क्रिकेट संघटनेतील आणखीन एक उभरता नवीन संघ. खरं तर अंजनी कुमार वडाव हे नाव अगदी जुनं आहे, परंतु प्रेम अँड श्रेयश 11 अंजनी कुमार वडाव मध्ये आज रोहन आणि रौनक ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल. चालू सीझन 2025-26 पासून हे 2 खेळाडू खरं तर ह्या टीम मधून आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. आणखीन एक डॉट बॉल. लाईन आणि लेंथ कमालीची आहे. कुणालचं कौतुक करावं तेवढं फार कमी आहे. राईट मोर द विकेटनी ऍक्शन कमालीचं आहे. लाईन आणि लेंथ, अचूक टप्पा आणि खरं तर स्विंग गोलंदाजी, व्हेरिएशन तुम्हाला पाहायला मिळत आहेत. मागची मॅच खरं तर आपण पाहिली सेमीची लढत वीर हनुमान तांबडशेच्या अगेन्स्ट स्टार वलक. पाटा विकेट वरती कमालीची फलंदाजी. स्टार वलकने डॉमिनेट केलं. षटकार चौकारांची आतिषबाजी करत असताना पहिला संघ की जो फायनल मध्ये ज्यांनी प्रवेश मिळवला. लॉफ केलाय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. राहुल त्या ठिकाणी जरूर पाहायला मिळाला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकानंतर बॅटिंग करत असताना ग्रामस्थ पांडापूर संघाची धावसंख्या आपण पाहतोय 2 बाद 2. शेवटच्या चेंडूवरती खरं तर आपण पाहिलं त्या ठिकाणी सहज 2 रन झाले असता, परंतु स्ट्राईक ही आपल्याकडे ठेवायची होती आणि मग सिंगल रन्स मिळाली. 2 धावा
2 विकेट्स जरूर गमावल्यात. न्यू जर्सी मध्ये जरूर आपण पाहतोय अंजनी कुमार वडाव, फार जुनं नाव. खरं तर वाशी विभाग क्रिकेट संघटनेचा जर का आपण विचार केला तर कन्हैया कानोबा टीम असेल, तिकडून युनिटी कालेश्रीचं नाव घ्यावं लागेल, दत्तगुरू वडाव, अंजनी कुमार वडाव, दीव असेल, वाशी असेल, अशा बऱ्याचशा टीम, जनवली, मंत्रीबेडी, इकडच्या काही टीम्स जरूर आपण पाहिल्यात. त्याचबरोबरीने HSC भाल, खरं तर हे देखील फार जुनं नाव. आणि त्याच विभागातून वादळ सोनकार आणि त्यांच्या बरोबरीने बापेश्वर उर्नोली हे काही संघ, मोठे वडाव हा देखील एक संघ आपण त्या खरं तर विभागातून जरूर आपण पाहतोय. नार्वेल असेल, बेनवले असेल, कित्येक संघ, कित्येक खेळाडू खरं तर या विभागाने ग्रामीण टेनिस क्रिकेटला दिलेत. आज खरं तर ह्याच विभागातील एक उभरते समालोचक, नार्वेलचे आमचे परम मित्र शुभम यांचा आज खरं तर वाढदिवस आहे. त्याने देखील त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया. मॅचकडे जाऊया. पुढच्या षटकासाठी रोहन म्हात्रे, चांगला चेंडू होता, सेन्सिबल क्रिकेट, राऊंडकडे घाई करावी लागली. चांगलं क्षेत्ररक्षण पॉइंट क्षेत्रामध्ये खरं तर आपण पाहतोय. अंजनी कुमार वडाव संघाला लीड करत असताना योगेश म्हात्रे यांना आपण पाहतोय. ओम साई स्पोर्ट्स वडावचे ओनर, ब्रँडेड जर्सीज, टी शर्ट्स तुम्हाला खरं तर त्या शॉपमध्ये जरूर मिळतील. आणि सध्या ऑफर सुरू आहे, सो जरूर या ऑफरचा तुम्ही लाभ घ्या. मॅचकडे जरूर आपण जातो. सिंगल डबल्स नाही, खरं तर डबल्स तर आलीच नाहीये, फक्त 3 सिंगल्स आल्यात ग्रामस्थ पांडापूरसाठी. स्ट्रॅटर्जी बदलावी लागेल. ज्याप्रमाणे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये प्लॅन A-B-C आपण पाहतो, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील तुम्हाला गेम चेंज करावा लागेल, प्लॅन बदलावे लागतील. ऑफ स्टिकच्या बाहेर, आउटसाइड ऑफ स्टंप, बॅट्समन पासून दूर राहणार हा चेंडू. बऱ्याच स्पर्धांचा अनुभव आहे. खरं तर वाशी विभाग क्रिकेटच्या ऐतिहासिक मैदानावरती पहिली रजनी क्रिकेटची जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये खरं तर रोहनला तुम्ही पाहिलाय, सामना जरूर गमावला, परंतु एक आपली वेगळी छाप त्याने खरं तर त्या स्पर्धेमध्ये सोडले. चांगला चेंडू होता, टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळालं. लॉंग ऑन वरून खरं तर क्षेत्ररक्षक आला, चेंडूवरती सिंगल रन्स मिळाली. सिंगल्सने धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय 4 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स, 2 गडी बाद झालेत, 4 धावा डॉमिनेट. खरं तर चांगला प्रयत्न या ठिकाणी गोलंदाजांकडून आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट नगरपालिका एंड कडून रोहन. ऑफ स्टिकच्या बाहेर, व्हेरिएशन खरं तर या षटकामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. खरं तर जर का टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये तुम्हाला ॲज अ बॉलर म्हणून क्रिकेट करिअर घडवायचं असेल तर व्हेरिएशन, एखादा बाउन्सर, यॉर्कर, वाईड यॉर्कर, अशा प्रकारची व्हेरिएशन पूर्ण गोलंदाजी तुम्हाला जरूर करावी लागेल. आणखीन एक चांगला चेंडू, बॅटची कडा, लाऊड अपील, पंचांचा बोट अवकाशाकडे. विकेटच्या पाठीमागे कोणत्या प्रकारची चूक नाहीये. आणखीन एक विकेट गमावला. फलंदाज ललित बॅक टू द पॅव्हलियन. दुसऱ्या षटकामध्ये रोहनला मिळालं एक विकेट. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 4. बी पूल मधून हा पहिला सामना आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच जय भवानी कोपरोलीला फाईट करेल दर्यावरती जुई. जय भवानी कोपरोली मागचं सीझन अक्षरशः ज्या संघाने गाजवलं, आपली वेगळी छाप टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्याने सोडली, आणि समालोचक नव्हे तर सर्व क्रिकेट रसिकांना, प्रेक्षकांना ज्यांनी प्रभावित केलं, जय भवानी कोपरोली. कोपरोली विभागातून आणखीन एक मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. लास्ट बॉल, कॅच अँड बॉलचा चान्स, आणखीन एक विकेट. प्रेम अँड श्रेष्ठ 11 अंजनी कुमार वडाव टीम साठी. देन तिसरा सामना जाणता राजा दादरच्या अगेन्स्ट तुकाराम स्मृती निगडे, आणि मग वनेट स्पोर्ट्स पेन कोलीवाडा लल्ला वास्कर इन ऍक्शन मध्ये असतील. जितू जिते बीच्या अगेन्स्ट. 2 षटकांचा खेळ संपलाय. 4 धावा स्कोर कार्ड वरती जरूर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल.
नेक्स्ट मॅच साठी आम्ही इन्व्हाइट करतोय टॉस साठी या आपण जय भवानी कोपरोली आणि त्यांना फाईट करेल दर्यावरती जुही कासू विभागातील आणखीन एक दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये जुही आणि त्यांच्या अगेन्स्ट कोपरोली. गत वर्षी अनेक स्पर्धा खरं तर आपण पाहिल्या डे आणि नाईट फॉर्मॅट मध्ये. पेन नगरपालिकेच्या ऐतिहासिक मैदानावरती लल्ला वास्कर यांचं ते सेलिब्रेशन आम्ही पाहिलं. तदनंतर कालश्री संघानी डीके चषकामध्ये सर्वांना प्रभावित केलं. गावदेवी सोनकार संघाला ह्याच मैदानावरती आपल्या पहिल्या मोठ्या स्पर्धेमधील पहिलं पारितोषिक चतुर्थ क्रमांकाचं आणि उत्कृष्ट फलंदाज कल्पेश डंगर या खेळाडूला स्पोर्ट्स सायकलचं पारितोषिक आपण पाहिलं. जय भवानी कोपरोली संघाने भरपूर प्रभावित केलं. स्टार वलक संघाचं खरं तर अप्रतिम प्रदर्शन गतवर्षी आपण पाहिलं. टीम दादर असेल, कलवे असेल, पेन कोलीवाडा असेल, बलवली, जिते या सर्व संघांनी प्रभावित केलं. चालू सीझन मध्ये कशा प्रकारचं प्रदर्शन राहील या सर्व संघांचं. अनेक दिग्गज खेळाडू इन ऍक्शन मध्ये 25 आणि 26 टेनिस बॉल क्रिकेटच्या अंगामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. बॅटची कडा तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. फ्लाइंग स्लिप रिझन मध्ये धावबाची संधी, खराब कॉलिंग आणि आता मात्र आणखीन एक विकेट या ठिकाणी जरूर गमावावा लागेल. ग्रामस्थ पांडापूर टीम साठी आणखीन एक विकेट गमावलाय. प्रेशर दडपण खरं तर या मॅच मध्ये जरूर आपण पाहतोय. मोठ्या स्पर्धेमध्ये खरं तर तुमची प्रॅक्टिस क्रिकेटचा तो सराव अतिशय महत्वाचा. आणि सध्या जर का आपण विचार केला तर अवकाळी पडलेला पाऊस त्यामुळे खरं तर बरेचसे मैदान उपलब्ध नाही आहेत. प्रॅक्टिसचा जरूर अभाव आहे. परंतु आपण कौतुक करूया आमच्या लाडक्या आयोजकांचं. धायरेश्वर डोलवी सालाबाद प्रमाणे याही वर्षी पहिली स्पर्धा आयोजित करण्याचा मान सन्मान या आमच्या सर्व लाडक्या आयोजकांकडे. आणि कमालीचं आयोजन त्याच्याबरोबर खरं तर या संपूर्ण स्पर्धेचं केलं नियोजन. समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट घर बसल्या अगदी या सुपर संडेचा तुम्ही या सर्व स्पर्धेचा आनंद घेऊ शकताय. चांगली गोलंदाजी. तिसऱ्या षटकासाठी राहुलला प्राचारण केलंय. रायटम ओव्हर द विकेट नगरपालिका एन कडून पहिली स्पर्धा टॉस देखील प्रेम अँड श्रेष्ठ 11 अंजनी कुमार वडाव संघाने जिंकला. पहिल्या चेंडूवरती विकेट आणि मग तो लक फॅक्टर वडाव संघाच्या बाजूने. फुल टॉस. खरं तर आमच्या समालोचन कक्षामध्ये बसलेले 1-8 स्पोर्ट्सचे ओनर लल्ला वास्कर विचार करत असेल कदाचित माझ्याकडे असा चेंडू आला तर पॅव्हलिन कक्षाच्या बाहेर. आणि इन ऍक्शन मध्ये बी पूल मधून चौथा सामना जो आपण पाहणार आहोत. 1-8 स्पोर्ट्स पेन कोलीवाडा त्यानं फाईट करेल जितवाई जिते बी ब्रँडेड बॅट्स. 1-8 स्पोर्ट्स या शॉप मध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. हॅफ ट्रॅकर पूलचा फटका रोहित शर्मा स्टाईल मध्ये. 1 बाउन्स लॉंग लेग क्षेत्राकडे चेंडू मात्र फील्ड केला गेलाय. रन्स आल्या चेंडूवरती 2 आणि या 2 धावेने धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील. 8 रन्स लॉस ऑफ 5 विकेट्स. तिसऱ्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 4 षटकांचा सामना आपण जरूर पाहतोय. शेवटचा दिवस या स्पर्धेतील. भरपूर समर्थक प्रेक्षकां मैदानाच्या आजूबाजूला आपण पाहतोय. व्हाईटचा इशारा आलाय. अवांतर धावसंख्येमध्ये जरूर भर पडेल. धावसंख्या 1 नी वाढेल. 9 रन्स 9 धावा स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. राईट अंबोवर तो विकेटने पुन्हा एकदा राहुल बॉल बॅक ड्राईव्ह फॉलो थ्रू मध्ये चेंडूला खरं तर फील्ड केलंय. विकेट नवीन आहे कल्पेश सर आणि त्याच्यामुळे असं आपण म्हणूया की रन्स होत नाहीयेत. परंतु दुपारच्या सत्रामध्ये या पाटा विकेट वरती भरपूर रन्स तुम्हाला
जरूर पाहायला मिळेल. कमालीची गोलंदाजी. अंजनी कुमार वडाव संघ डॉमिनेट करत असताना 3 षटकांचा खेळ इकडे संपलाय आणि 3 षटकामध्ये धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना ग्रामस्थ पांडापूर संघ अवघ्या 8 धावसंख्येवरती. चला टॉस साठी आम्ही आमंत्रित करतो जय भवानी कोपरोली. पुन्हा एकदा खरं तर ह्या संघाला इन ऍक्शन मध्ये जरूर आपण पाहणार आहोत. त्यांच्या अगेन्स्ट दर्यावरती जुई, समुद्रावरती राज्य करणारे असं आपण म्हणूया. जुई संघ कॅप्टन. चला आपण टॉस साठी या. 4 षटकांचा सामना पहिल्या फेरीतील ही लढत आपण पाहतोय. चला फार वेळ आपण घेऊ नका, टॉस साठी या. अंतिम षटकासाठी रौनक म्हात्रे. स्लॉग ओव्हर, डेट ओव्हर, भैरवीचं षटक आणि या भैरवीच्या षटकामध्ये किती रन्स येतील हे देखील जरूर पाहावं लागेल. किती धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट करेल ग्रामस्थ पांडापूर. अंजनी कुमार वडाव संघाच्या अगेन्स्ट 8 धावा. 3 षटकांचा खेळ जरूर संपलाय. खराब सुरुवात म्हणावी लागेल आणि खराब फलंदाजी, खराब स्ट्रॅटर्जी म्हणावी लागेल पांडापूर संघाकडून. अंतिम षटकासाठी आपण जरूर पाहतोय पैन नगरपालिका एन कडून. अधिक चा वेळ आपण घेऊ नका, विनंती असेल वडाव संघाला देखील. रौनक म्हात्रे पहिला चेंडू दूर अँगलनी फेकण्याचा प्रयत्न. इट्स अ व्हाईट बॉल. बराचसा बाहेर निघाला. गोलंदाजाला जरूर दंडित केलं. एक्स्ट्राज मध्ये खरं तर ही रन्स ऍड केली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 9 रन्स, 9 धावा स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. चला जुई संघाचा कर्णधार आपण या टॉस साठी. 9 धावा स्कोर कार्ड वरती. ऑन स्ट्राईकला फलंदाज विराज. समोरला बॅटची कडा. अगदी नजरेच्या समोर चेंडू होता. बॅटची कडा घेत एसटी रक्षक रोहनच्या ग्लोव्ज मध्ये चेंडू जाऊन विसावलाय. आणखीन एक सफलता. 6वा विकेट 9 या धावसंख्येवरती गमावलाय ग्रामस्थ पांडापूर संघाने. नवीन फलंदाज करण इन एट नंबर 8. 8व्या क्रमांकावरती करणला आपण जरूर पाहतोय. मिनिट नंबर 8 करण. अंतिम षटक. अंतिम षटकातील 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. 9 रन्स, 9 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. फार दुरून खेळण्याचा प्रयत्न जरूर आपण पाहिला. धावबाची तिकडे संधी आहे. अपील जरूर केला होता, परंतु व्हाईटचा इशारा या ठिकाणी पंचांकडून जरूर येईल. 1 रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल आणि डबल फिगर मध्ये ग्रामस्थ पांडापूर संघ या ठिकाणी जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. खारपालेचे आमचे परम मित्र बंटी यांच्याकडून नेक्स्ट मॅच मधील जुई संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात आणि त्याच बरोबरीने बनेट स्पोर्ट्स पेन कोलीवाडा लल्ला वास्कर यांच्या टीम साठी देखील खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. थँक्यू सो मच. समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून लाईव्ह मॅच ते देखील पाहत आहेत. थँक्यू सो मच बंडी. हा ब्रेकर चेंडू जरूर होता. सिंगल रन्स कंप्लीट झाले. सेकंडचा कॉल. त्या ठिकाणी धावबाची संधी असेल, परंतु 2 रन्स आल्यात. चला प्रेक्षक आता म्हणत असेल की काही रन्स येऊ द्या.
सेकंड इनिंग मध्ये मॅच पाहायला थोडी मजा येईल. 12 धावा स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळत आहेत. पियुष म्हात्रे आमचे सामना पाहण्यासाठी आज आलेले आहेत. नेक्सा ब्रँड त्या ठिकाणी पियुषला आपण पाहतो. यस, वेलकम पियुष. अगदी खूप मेहनत त्यांची आम्ही पाहतोय. हाफ ट्रॅकर फिरून खेळण्याचा प्रयत्न. अशा प्रकारचे चेंडू कदाचित आउट ऑफ द पॅव्हलियन पाहायला मिळतील दुपारच्या सत्रामध्ये, परंतु हा चांगला चेंडू म्हणावा लागेल. डॉट बॉल जरूर आलाय. 12 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. बी पूल मध्ये खरं तर दादर संघाला आपण पाहणार आहोत. निगडे कौस्तुभला आपण पाहणार आहोत. आउट ऑफ द पॅव्हलियन. ज्या खरं तर फटक्याची आपण अपेक्षा करत होतो, डिस्पॅच केलाय, स्लॉट मध्ये ओलाय आणि त्याला मात्र फेकून दिलाय. सीमा पार षटकार आलाय आणि या 6 धावेने धावसंख्या मात्र आपल्याला पाहायला मिळेल 18. किंग कोहली, विराट कोहलीचा जर्सी नंबर स्कोर कार्ड वरती 18 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. जितूय जिथे बी पूल मधून आपल्याला पाहायला मिळेल. पेन कोलीवाडा. कमालीच्या मॅचेस जरूर दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आणखीन एक मोठा फटका घ्यायचा होता. बॅटची कडा घेत चेंडू मात्र बॅकवर्ड शॉट लेग रिजन मध्ये सिंगल आले. 1 धावेने धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळेल. 19 अंतिम षटकातील चेंडू बाकी असतील. 2 रोहन म्हात्रे आणि रौनक म्हात्रे हे 2 खेळाडू चालू सीझन मध्ये 2 चेंडूंचा खेळ की एक. क्षमा असावी. शेवटचा चेंडू, लास्ट बॉल, शेवटचा चेंडू बाकी असेल. रौनक म्हात्रे टार्गेट सेट करणारा हा चेंडू जरूर आपण पाहतोय. शॉर्ट पिच चेंडू ऑफ साइड ऑफ. त्या ठिकाणी कव्हर क्षेत्रामध्ये काही वेळेस जेल जरूर ड्रॉप झालाय आणि रन्स मिळेल फक्त एक सिंगल आणि 1 धावेने धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील 20. 21 चं टार्गेट लाईनअप करायचे आहे वडाव टीम. 21 चं टार्गेट दुसऱ्या सत्रामध्ये जरूर असेल. प्रेम अँड श्रेष्ठ 11 अंजनी कुमार वडाव संघाला विजयासाठी रन्स करायचे आहेत. 4 षटक 24 चेंडू आणि विजयासाठी 21 रन्स. चला टॉस साठी आपण जाऊया. टॉस बॉक्स मध्ये जय भवानी कोपरोली आणि त्यांना फाईट करेल दर्यावर्दी जुई. श्रेयश म्हात्रे आमचे परम मित्र बाळा. अंजनी कुमार वडाव संघाचे स्पॉन्सर्स या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्यांचं या ठिकाणी आपण वेलकम करूया. खारेपाट विभागातील पहिली रजनी क्रिकेटची स्पर्धा जी आपण पाहिली, स्वर्गीय अण्णा म्हात्रे गुरुजी स्मृती चषक, आणि या स्पर्धेचे खरतर लाडके आयोजक श्रेयश म्हात्रे बाळा यांचं या ठिकाणी शुभागमन होत असताना वेलकम, स्वागत असेल. आणि मॅच कडे जाऊचा टॉस साठी या, पण अन्यथा षटकांमध्ये कमतरता करण्यात येईल. आयोजकांकडून हा आता आपण निर्णय घेतोय. टॉस साठी आपण इन्व्हाइट करतो जय भवानी कोपरोली आणि त्यांना फाईट करेल दर्यावर्दी जुई. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये बरेचसे नियम आहेत आणि त्यातीलच एक नियम की जो कर्णधार आधी उपस्थित राहील सेकंड इनिंगला जर का सुरुवात झाली तर मग त्या टीमला टॉस विन म्हणून घोषित केला जाईल. सो चला कोपरोली या, आपण जुई संघाला विनंती असेल टॉस साठी या. आज आपण आवाज ऐकताय कासू विभागातील खरं तर एक दिग्गज समालोचक कल्पेश ठाकूर सरांचा आवाज तुम्हाला या संपूर्ण स्पर्धेमध्ये ऐकण्यासाठी जरूर मिळेल. पंचांच्या भूमिकेत रवी पाटील सर, राजेश पाटील सर यांना जरूर आपण पाहतोय. समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट थेट प्रेक्षेपण या स्पर्धेचं तुम्हाला पाहायला मिळेल. चला बॅट्समन पाठवायचे आहेत, फार वेळ घेऊ नका. अंजनी कुमार वडाव 21 धाव संख्येचं या ठिकाणी लक्ष
जरूर असेल. रोहन म्हात्रे आणि कुणाल म्हात्रे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. सन्माननीय सुजित म्हात्रे आणि त्यांचे सर्व सहकारी मित्रांचं या ठिकाणी देखील आपण स्वागत करूया. भाईंना आमची विनंती असेल आपण मुख्य अतिथी मंचावरती येऊन सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. खरं तर वाशिम विभागात पहिली रजनी क्रिकेटची स्पर्धा नाईट फॉर्मॅटमध्ये जी स्पर्धा आपण पाहिली त्याचे मुख्य आयोजक सन्माननीय सुजित म्हात्रे यांचं शुभागमन होत असताना या ठिकाणी जरूर आपण पाहतोय. टीम अंजनी कुमार वडावच्या खरं तर स्कॉडच्या सोबत ते जोडले जातील. 21 चं माफक असं आव्हान या ठिकाणी सेट केलं गेलंय. सेकंड इनिंगमध्ये जरूर आपण पाहणार आहोत या धावांचा यशस्वी पाठलाग अंजनी कुमार वडाव संघ करेल का की त्यांना रोखण्यात यश येईल टीम ग्रामस्थ पांडापूर. तत्पूर्वी जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. दर्यावर्दी जुई ला फाईट करेल वन ऑफ द बेस्ट गत वर्षी भन्नाट फॉर्म मध्ये असणारा हा संघ जय भवानी कोपरोली. एका बाजूला कासू विभाग तर दुसऱ्या बाजूला कोपरोली विभाग. रोहन म्हात्रेसाठी खरं तर पारितोषिक आलंय. संपूर्ण टीमसाठी प्रत्येक षटकारासाठी श्रेयश म्हात्रे अर्थातच बाला यांच्याकडून आणि सुजित भाई म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. टॉस जिंकलाय जय भवानी कोपरोली संघाने टॉस जिंकलाय. सन्माननीय सुजित म्हात्रे भाई यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी टीम श्रेयश आणि प्रेम 11 अंजनी कुमार वडाव संघासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल प्रत्येक षटकारासाठी. पहिल्या षटकासाठी गोलंदाज विराज ऑन स्ट्राइकला रोहन म्हात्रे. लॉफ करण्याचा प्रयत्न पॅडवर आदळलाय जोरदार अपील परंतु पंचांनी स्पष्ट नकार दिलाय. लाऊड अपील पाहायला जरूर मिळाली. लेग बाईटच्या स्वरूपाने कदाचित बॅटची इनर एज बॅट पॅड असेल बॅटची इनर एज की लेग बाईट. चला पंचांचा निर्णय या ठिकाणी जरूर आला. लेग बाईटच्या स्वरूपाने सिंगल रन्स स्ट्राइक रोटेट होत असताना पाहायला मिळाली. एका बाजूने रोहन त्याच्या सोबत अर्थातच कुणाल म्हात्रे लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन ज्याप्रमाणे आपण सौरव गांगुली आणि द गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर खरं तर अशी जोडी आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये कित्येक वेळा पाहिले. अर्थातच लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन आणि ही डोकेदुखी असते प्रत्येक संघासाठी कारण की लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन जेव्हा असतो वारंवार क्षेत्ररक्षणात बदल बॅन्टेटनी पॉवर प्लेचं हे षटक जरूर आपण पाहतोय. आणि दोन खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर डीप मध्ये प्रोटेक्शन करत असताना तुम्हाला पाहायला जरूर मिळतील. हा ट्रॅकर पुलचा फटका गॅप मध्ये चेंडू मात्र चाललाय सीमा पार चौकार टीम अंजनी कुमार वडाव संघासाठी. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग पंचांना चेंडू पार करत असताना 4 धावांसाठी आणि या 4 धावेने संघ मात्र जाऊन पोहोचेल 5 या अंकावरती. 21चं टार्गेट आहे. माफक सोपं असं टार्गेट म्हणावं लागेल. 4 षटक आणि जर का तुमच्याकडे रोहन म्हात्रे
रौनक म्हात्रे, राजेश, राहुल, कुणाल सारखे जर का खेळाडू असतील तर सोपं आव्हान, सोपं टार्गेट म्हणावं लागेल. परंतु मागच्या मॅच मध्ये जो की सामना तुम्ही पाहिला असेल, 3 षटकामध्ये 14 रन्स डिफेन्स झाल्या होत्या. परंतु इकडे क्षेत्ररक्षणात गडबड, फ्लाइंग स्लीप रिजन मधून चेंडू मात्र चाललाय सरळ थर्ड मॅनला. प्रेक्षकांच्या भेटीसाठी सीमा पार चौकार. सामना आता सोपा झालाय. मागच्या 2 चेंडूंवरती बॅक टू बॅक आलेले 2 चौकार कुणालच्या बॅट मधून. आणि खर तर आता मात्र सामना झुकलाय असं आपण म्हणूया अंजनी कुमार वडाव संघाच्या बाजूने. धावसंख्या स्कोर कार्ड वरती पहिलं षटक सुरू असताना 9 धावा. षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी असेल. मॅन्डेटरी पॉवर प्ले. हाफ ट्रॅकर पूल फटका फसला होता. क्षेत्ररक्षक होता परंतु त्याला बीट करत असताना काऊ कॉर्नर वरून क्षेत्ररक्षक वेगाने आला. सिंगल रन्स, स्ट्राइक रोटेट. चालू सीझन अंजनी कुमार वडाव संघासाठी मी तर म्हणेल की टॉस जिंकला. पहिल्या चेंडूवरती विकेट. 20 धावांवरती प्रतिस्पर्धी संघाला रोखण्यात त्यांना यश. आणि त्याही पेक्षा जर का विचार केला तर रौनक म्हात्रे आणि रोहन म्हात्रे ही जोडी चालू सीझन मध्ये या संघातून हे 2 खेळाडू आणि चांगलं प्रदर्शन त्यांच्याकडून पाहायला मिळेल. आणि त्याही पेक्षा प्रेम म्हात्रे आणि श्रेयश म्हात्रे हे स्पॉन्सर्स या टीमच्या सोबत जोडले गेलेले आहेत. सुजित म्हात्रे, भाई म्हात्रे हे देखील या टीमच्या सोबत असताना आपण जरूर पाहतोय त्यांच्या पॅव्हलियन कक्षामध्ये. सिंगल रन, सेन्सिबल क्रिकेट. रोहन म्हात्रेला खरं तर क्रिकेटचं परिपूर्ण ज्ञान आहे. फार काही सांगण्याची आवश्यकता नाही आहे. खरं तर कित्येक सामन्यांचा अनुभव, कित्येक स्पर्धांचा नव्हे तर कित्येक मैदानाचा अनुभव या खेळाडूकडे आहे. ॲज अ ऑलराऊंडरच्या भूमिकेत अंजनी कुमार वडाव टीम मध्ये न्यू जर्सी मध्ये हा खेळाडू दाखल झालाय. संपूर्ण जिम्मेदारी या खेळाडूवरती राहणार आहे. सोपं टार्गेट आहे परंतु असं म्हणूया कदाचित मॅच प्रॅक्टिस या खेळाडूसाठी असेल. लेफ्ट हँडेड षटकारांसाठी हा प्रसिद्ध असणारा खेळाडू. जर का टप्प्यात आला तर कार्यक्रम कल्पेश ठाकूर सर आमचे जरूर म्हणाले. आणि हा खेळाडू असा हा कार्यक्रम करणार प्रत्येक गोलंदाजाचा. हा ट्रॅकर जर का चेंडू मिळाला तर टेकडीच्या पलीकडे प्रायव्हेट हायस्कूलच्या दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळेल. आणि एखादा हा फटका पाहायला मिळेल का. श्रेयश म्हात्रे देखील विचार करतात की एखादा षटकार. आणि रोहन म्हात्रे देखील त्याच दिशेने पाहतोय की ती बाउंड्री किती लांब आहे, किती दूर आहे आणि किती दूर मी षटकार मारू शकतोय. मैदानावरती बऱ्याचशा स्पर्धा या खेळाडूने गाजवल्यात. हाफ ट्रॅकर कदाचित आम्हाला ते ठाऊक होतं की हा खेळाडू ह्या ओव्हर मध्ये ही मॅच फिनिश करेल. पहिल्याच चेंडूवरती ठोकलाय षटकार. आणि या 6 धावेने धावसंख्या मात्र आता जाऊन पोहोचले स्कोर कार्ड वरती 17. 500 रुपयाचा कॅश प्राइज सन्माननीय सुजित म्हात्रे, भाई म्हात्रे यांच्याकडून हे कॅश प्राइज जरूर दिले जाईल. प्रत्येक षटकारासाठी हे 500 रुपयाचा कॅश प्राइज. ह्यावेळेस अलॉंग द कार्पेट सिंगल रन्स, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल कंप्लीट. घाई करायची आवश्यकता नाही आहे. आता मात्र पुन्हा एकदा एक एक्स्ट्राची रन्स कदाचित मिळाली वडाव संघासाठी. 2 रन्स आल्यात. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 19 धावा. 2 धावसंख्येची आवश्यकता असेल. टीम प्रेम अँड श्रेयश 11 अंजनी कुमार वडाव संघासाठी चांगली सुरुवात या हंगामाची, या सीझनची चांगली सुरुवात होत असताना जरूर आपण पाहतोय वडाव संघासाठी. समोरला चेंडू होता. लॉफ करत असताना सिंगल रन्स. डीप मध्ये पुन्हा एकदा त्याच क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होत असताना स्कोर इज लेवल. 20 धावा स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. फक्त सिंगल रन्सची आवश्यकता असेल. चला नेक्स्ट मॅच कोपरोली आणि दर्यावरती जुई. टॉस जिंकलाय कोपरोली संघाने आणि क्षेत्ररक्षण निवडले. सो आपण मैदानाच्या आतमध्ये सामना संपल्यानंतर दाखल व्हायचा आहे. फुल टॉस समोरला विनिंग स्ट्रोक. पहिल्याच मॅच मध्ये विजय मिळवत असताना टीम प्रेम
प्रेम अँड श्रेयश 11, अंजनी कुमार वडा, वेल प्लेड बॉयज अँड हार्ड लक. ग्रामस्थ पांडापूर चांगला प्रयत्न